रत्नागिरी में मंत्री उदय सामंत ने पत्रकारों से बातचीत में कई मुद्दों पर अपनी बात रखी। उन्होंने बताया कि जिला नियोजन के तहत हर साल 27 से 30% से ज्यादा निधि मिल रही है। 320 करोड़ रुपए की योजना को मंजूरी मिल चुकी है और 730 करोड़ रुपए का प्रस्ताव सरकार को भेजा गया। उन्होंने कहा कि 15 मार्च तक पूरा निधि खर्च कर विकास कार्य करने का लक्ष्य रखा गया और कोंकण क्षेत्र की जरूरत को लेकर मुख्यमंत्री से बैठक में चर्चा की जाएगी। आगे सामंत ने अजित पवार की मृत्यु को लेकर विधायक रोहित पवार के विवादित बयान पर अपना कड़ा रुख रखा। आणि त्याच्या संदर्भामध्ये अजून आम्हाला काय पाहिजे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणार आहोत। सर, दादांच्या निधनानंतर आता अनेक चर्चा सुरू देखील आहे। आपण प्रमोद हिंजराव यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की दादा हे कारणे जाणार होते, पण एक फाईल सही आली त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी ट्रेनने जावं लागलं। प्रफुल्ल पटेलांमुळे त्यांना उशीर झाला असं त्यांनी म्हटलं। कोणामुळं उशीर झाला आहे मला काही माहिती नाही आणि मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही। आता प्रत्येकजण तर्कवितर्क याच्यामध्ये लावतोय, ज्यांना कोणाला खरी माहिती आहे त्यांनी द्यावी। शेवटी आज त्यांचा आकस्मिक मृत्यू होणं हे आमच्या दृष्टीनं सगळ्यांच्या धक्कादायक आहे। कारण अचानक जी व्यक्ती जाते ती व्यक्ती कोणाशी काय बोललेला आहे मी तर सांगू शकत नाही, कोण नेते भेटायला येणार होते हे मी सांगू शकत नाही। त्याच्यात प्रमोद हिंदूराव जे बोलले त्याच्यावर मी बोलण्यात काहीच अर्थ नाही। त्यामुळे ज्या ज्या गोष्टी काही खऱ्या असतील त्या समोर येतील, पण आज 100% खात्री आहे की सुनेत्राबाईंनी अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेला। रोहित पवारांनी जे आरोप केले त्याचा खुलासा करण्याचा काही मी तज्ञ नाही, कारण मला तुला काही माहितीच नाही। उगाच न माहिती घेता बोलणं हे अजिबात योग्य नाही। हा प्रचंड संवेदनशील विषय आहे। उगाच आपण बोलायचं आणि ब्रेकिंग करून घ्यायची याच्यातला काही भाग नाही। त्याचा ब्लॅक बॉक्स चालू होता बंद होता की तो कसा रन होतो हे पण मला माहिती नाही। त्याच्यावर आपण कशाला बोलायचं? ज्यांना माहिती आहे ते बोलले असतील आणि ते पुरावे ठेवतील समोर। चांगल्या पद्धतीचा निधी वितरण किंवा इन्स्ट्रुमेंट्स होत आहे। काही BSNLचे प्रश्न होते। आज समाधानकारक आहे की BSNLचे नवीन अधिकारी आल्यानंतर आणि 4G काय त्यांचं नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर सगळे अधिकारी उपस्थित होते। 125 BSNLच्या टॉवरना वीज द्यायची होती, तर 105 टॉवरना महावितरणने वीज दिलेली आहे आणि ते देखील कार्यान्वित होते। त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी देखील DPCला उपस्थित होते। आताच्या आराखड्याला तर राज्य शासनाला कुठेही कंपल्शन केलेलं नाही। आजच्या तारखेला आता उद्या काय वेळ सांगते, ठीक आहे। असं वाटतं पराभव मान्य केला पाहिजे हेच त्याला उत्तर आहे। बाकी जास्त मी आता काय बोलत नाही। जवळजवळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50% जागा आहे। काय लोक काय वाटतं त्यावेळी एवढं तुम्हाला यश लोकांचं? जिल्ह्याच्या मतदारांनी जो महायुतीवर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठेवून त्यांच्या अपेक्षा विकासात्मक पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने करू।